राज्य सरकारच्या वतीनं पोलीस दलासाठी नवीन कार्यालय, वाहनं, सीसीटीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम राज्यातलं पोलीस दल करेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आयोजित तरंग 2025 या कार्यक्रमप्रसंगी ते काल बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या। पुणे हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचं शहर असून ते राज्याचं उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं हब आहे। त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुस्थितीत राखण्यासोबतच वाहतुकीच्या नियमांचं पालन झालं पाहिजे। त्याचवेळी पुणे पोलिसांनी गंभीर घटनेच्या वेळी जलद प्रतिसाद देत त्या घटनांचा उलगडा केलेला आहे। यापुढेही पोलिसांचा प्रतिसादाचा वेळ कमीत कमी असला पाहिजे आणि पोलिसांचा वावर नागरिकांना जाणवला पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था जातीय सलोखा राहिला पाहिजे। नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी COP24 या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। कायदा आणि सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी पोलीस दलाला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून यापुढेही राज्य सरकार कमी पडणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं।